कहाँ के दोस्त लोग? इधर के? कितने में था? 7,000। पहले कितने लाया? ये पहली बार आया क्या दूसरी बार है? आज करवीर पोलीस स्टेशनचे कोल्हापूर येथील करवीर पोलीस स्टेशनचे PI डॅनियल बेन यांना एक माहिती मिळालेली होती। एक इसम कोल्हापूरचा राहणारा आहे आणि तो त्याच्याकडे हत्यार आहेत आणि ते गगन बावडा रोडने ते हत्यार विक्रीसाठी जाणार आहेत अशी त्यांना माहिती खात्रीशीर मिळालेली होती। त्याप्रमाणे त्यांनी करवीर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव व त्याच्या टीमला त्यांनी आदेश दिलेले होते। त्याप्रमाणे आज 12-12:30 वाजता फौजी हॉटेल आहे फुलेवाडी नाक्याच्या पुढे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यासह विकास जाधव हे दबा धरून बसले होते आणि 12:30च्या दरम्यान एक लाल पल्सर मोटरसायकलवरती एक इसम तिथून चाललेला होता। त्याचा त्यांनी पाठलाग करून पकडलं आणि त्याची झडती घेतली। त्याच्या शाकमध्ये एक देसी गावठी प्रकाराचा जो एक पिस्टल मिळालेला आहे, ते 3 राऊंड आणि एक पिस्टल आणि मॅगझिन मिळालेला आहे। सदरच्या इसमाला पोलीस स्टेशनला आणून नावगाव विचारलं। त्याचं नाव त्यांनी सांगितलेलं आहे सतीश प्रतापसिंह शर्मा, वय 28 वर्षे, राहणार गंगाराम पाटील यांच्या घरामध्ये भाड्याने यशोदा विश्वास कॉलनी लक्षतीर्थ सोसायटीमध्ये हा वसाहतीमध्ये राहतो। कोल्हापूरमध्ये 13 वर्ष झाले आणि सोन्याच्या चैनीचे मशीनचे दुरुस्तीचं काम तो इथं करतो। त्याला थोडीफार मराठी येते। अधूनमधून हा राहणारा आग्र्याचा आहे मूळचा। आग्र्यामधील एका भागामध्ये तो राहतो तिथे। तिथून त्यांनी हे हत्यार 40,000ला आणल्याचं सांगतो आणि इथं त्याला विकायचं होतं आणि तो गिराईक शोधत असताना आज पकडला गेलेला आहे। आत्ता ताब्यात घेतलेला आहे। आता त्याला विचारपूस करायची आहे, त्याच्या डिटेलमध्ये चौकशी करायची आहे आणि हा पहिलाच आहे की अजून कुणाला विकलेला आहे, याचा धंदाच आहे, हे सर्व गोष्टी पडताळून पाहायच्या आहे। हा मशीन दुरुस्त कर जेवढे इथे सराफी लोकांच्या सोनारांच्या व्यवसाय आहे त्यांचे सोन्या चांदीचे जे मशीन्स असतात ते रिपेअर करण्याचा हा काम करायचा। नाही, अजूनही सराफांना काही विकलेलं नाही, हे पहिलंच आहे असं त्याचं प्राथमिक चौकशीमधून समजलेलं आहे। त्याच्यापुढे आपण बघूया कोणाला विकलं आणि काय केलं ते आणि कोणी घेतलं आहे का। तिकडे गगन बावडा रोडवरती फौजी डाव्याच्या जवळ पकडला, फुलेवाडी।